नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाच्या ताईनो दादानो आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी असेल, तुमच्या देवीचा फोटो असेल, कुलदेवीच्या माता लक्ष्मी समोर, अन्नपूर्णा माते समोर किंवा देवऱ्यातला कोणतेही आपल्या सर्व देवासमोर तुम्हाला ही एक वस्तू आजपासून जवळपास 9 दिवस म्हणजे नवरात्री संपेपर्यंत ठेवायच्या। ही वस्तू अतिशय महत्त्वाची आहे। ही वस्तू जी आहे ती तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकतात, पण ही वस्तू देवीला अत्यंत प्रिय आहे आणि या 9 दिवसामध्ये काय देवीचा जो प्रभाव आहे ते सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या सकारात्मक राहीलच। आपल्याला जरा फायदा करून घ्यायचा असेल तर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा असेल तर काही छोटी उपाय सेवा ही आपण करायलाच पाहिजे। त्यातलाच हा अगदी सोपा उपाय आहे। फक्त ही एक वस्तू आपल्याला देवऱ्यामध्ये 9 दिवसात ठेवायच्या आहे। ठीक आहे, तर ही वस्तू कुठली आहे, काय आहे, सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देते। सगळ्यात पहिला बघा, या वेळेस देवी जी आहे ती हत्तीवर विराजमान येऊन येणारे आहे। तर ज्यामुळे तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी असतील, गजलक्ष्मीचा फोटो वगैरे असेल तर त्याच्या पूजा नक्की करा। गजलक्ष्मीला नमस्कार करा। गजलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे। गजलक्ष्मीच्या पूजा करा, कारण देवी हत्तीवर विराजमान होऊन येणारे आहे। देवीच्या वाहन या वेळेस हत्ती आहे आणि आज शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून शुभ रंग जो आहे तो पांढरा आहे। आज पहिली माळ आहे आणि हिमालया कन्या शैलपुत्री देवीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, म्हणून आजचा दिवस पांढऱ्या रंगाच्या फूल आपल्याला देवऱ्यातल्या देवांना अर्पण करायचं आहे। घट बसवणार असेल घटाला पण तुम्ही पांढऱ्या रंगाच्या फूल यासोबतच विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची आहे। पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करायचे आहे, म्हणजे जसं की बघा खीर, पांढरी मिठाई वगैरे अशा गोष्टी देवीला अर्पण करायच्या आहे। साखर सुद्धा अर्पण करू शकतात। शैलपुत्री देवीच्या देवाला आपल्याला आज गाईच्या दुधापासून बनवलेला वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहे। गाईच्या म्हणजे शुद्ध गाईच्या शुद्ध तूप, त्यानंतर ना गाईच्या तूप वापरून बनवलेला खीर म्हणजे गाईच्या तूप असलेला समाविष्ट असलेला कुठल्याही वस्तू आपण अर्पण करू शकतात। आणि शैलपुत्रा देवीचा मंत्र पण मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रत्येक देवीचा मंत्र आहे, त्यासाठी व्हिडिओ शेअर केलेली आहे। 9 दिवसाच्या 9 रंग, त्यामध्ये प्रत्येक देवीच्या नैवेद्य सगळी माहिती दिलेली आहे। आता महत्त्वाच्या म्हणजे देवाजवळ अन्नपूर्णा माता लक्ष्मी म्हणा किंवा तुमच्या कुलदेवी देवरात असेल किंवा देवराजवळ आपल्याला कुठलेही देवरामध्ये कुठली वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तांबू किंवा तुम्ही विडा म्हणू शकतात, जो आपला खायच्या पान असतात त्याप्रमाणे हा देवीचा विडा बनवला जातो। देवीला अर्पण करण्यात येणारे तांबू हे एक पक्राच पानाचा विडा
ज्यामध्ये बघा चुना, कात, सुपारी, बडीशोप, लवंग, विलायची, त्यानंतर बरेच अशा औषधी घटक यामध्ये असतात. हे पारंपरिक नैवेद्य दाखवला जातं देवीला. म्हणजे बघा आपण कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर पण त्यांना बघा शेवटी पान वगैरे देतं. जेवण झाल्यानंतर आपण ते मुखवास म्हणून पण वापरत असतं. पण देवाला अर्पण करायच्या मागच्या कारण काय आहे? तांबू हे देवीला अत्यंत प्रिय आहे आणि देवीच्या पूजा अर्चनामध्ये तांबू हे वापरलेला जातं. देवीच्या नैवेद्याचा ते एक भाग मानला जातो आणि तांबू अर्पण केल्यामुळे देवी प्रसन्न असतात. तर बघा स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जर तुम्ही कधी नैवेद्य आरती घेतल्या असेल, म्हणजे आपल्या घरून तिथे नैवेद्य दाखवायचा असतो, घ्यायचा असतो, तर त्यावेळी सुद्धा तांबू अर्पण केला जातं. महाराजांनी म्हणजे तांबू हे एक देवांच्या नैवेद्याचा एक भाग असतो आणि देवीला ते अत्यंत प्रिय आहे. तुम्ही जरा बघा कधी सप्तशृंगी गडावर गेला तर तिथे बहुगुणी तांबू प्रसाद म्हणून दिला जातं. त्याची अशी पावडर पण असतो किंवा ते डायरेक्ट पण दिला जातो आणि देवीच्या तोंडामध्ये सुद्धा बघा विडा असतो कधी कधी. तर त्यामुळे या विड्याच्या खूप महत्त्व आहे. ज्यामध्ये बघा लवंग आहे, विलायची आहे, त्यानंतर बरेचशी गोष्टी आहेत ज्या देवीला अत्यंत प्रिय आहे. आपण लवंगाच्या विलायची या नवरात्रीमध्ये उपाय करतो म्हणून या गोष्टी देवीला अर्पण करायच्या आहे की जेणेकरून देवी ही आहे ती प्रसन्न होईल. आता बघा हे झालं आपल्याला देवाला हे 9 दिवस तुम्हाला तिथे अर्पण करून तिथे ठेवायचे आहे. तर तुम्ही बघा भलेही रोज तुम्ही नवीन अर्पण केलं तर पण चालेल किंवा रोज तुम्ही म्हणजे एक पहिल्या दिवशी तो ठेवून शेवटच्या दिवसापर्यंत तो तुम्ही तसंच ठेवा. त्यानंतर ते तुम्ही चांगले असेल तर सगळ्या घरातले प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि तो चांगले असेल तर फक्त थोडासा ते वाळून जाईल. मग त्याच्यावर तुम्ही झाकड म्हणून काहीतरी थोडासा ठेवू शकतात की त्याच्यावर काही किडे वगैरे बसू नये. ठीक आहेत. आता बघा या नवरात्रीमध्ये आपल्याला कुठल्या सेवे करायच्या आहे मी तुम्हाला या आधी पण सांगितले आहे. आज पहिला दिवस आहे. परत तुम्हाला आठवण करून देते. महिलांनो प्लीज दादांनो सगळ्यांना विनंती करून सांगते, दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा. एक पाठ म्हणजे 1 ते 13 अध्याय जमलास 14 पाठ करा. नावचंडी केल्यास पुण्य मिळतो. दुर्गा सप्तशृंगी ग्रंथ कसा वाचायचा नियम काय अगदी मागची आठवड्यात तुम्ही व्हिडिओच्या लिफ्टमध्ये ज्या तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा. पण एक दुर्गा सप्तशती पाठ जरा तुम्ही केला तुमच्या आयुष्यात कल्याण होईल आणि याच्या दिवसामध्ये करा. खूप प्रभावी आहे. दिवस आहे. वाचायला खूप सोपा आहे. त्यासाठी फार असं काही नियम नाही. श्री गुरुपीठ ॲपवर पण तुम्हाला ते मिळून जाईल. यानंतर 9 दिवसामध्ये रोज तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्यातली जे जमले तर त्या करा. कारण मला माहिती आहे की स्त्रिया वर्किंग असतात, त्यांना नाही वेळ मिळत. घरच्या ऑफिस सगळं काम असतो. पण
5 मिनिट वेळ काढा किंवा ट्रेनिंगमध्ये जात येता तुम्ही या गोष्टीवर ऐकला तर पण चालेल. शुद्ध कुंजिक स्तोत्र यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक नावारण मंत्र तर खूप छान आणि सोपा आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः, ओम क्लीं चामुंडाय विचय या मंत्राच्या जमलं तितक्या जास्त वेळेस तुम्ही खूप जप करा. यानंतर कडकदार स्तोत्र, त्यामुळे आपल्यामध्ये अनेक दोष जो आहे ते कमी होतात. कधी कुठल्या म्हणून माणूस 100% परफेक्ट नसतो. आपल्यामध्ये काही ना काही दोष असतात. आपल्या वागण्यामध्ये हा सगळ्या गोष्टी ज्या आहे कणकदार स्तोत्र वगैरे हा स्तोत्र मंत्र तुम्हाला या 9 दिवसात जरा वाचले तर त्याचा खूप फायदा होईल. बघा, आपल्याकडून रोज सेवा होत नाही, पण हे 9 दिवस प्रभावी आहे. नक्की करा. आपल्या जमल्यास बघा, कुंकुम अर्जून करा. देवीच्या फोटोवर देवीच्या टाकावर त्याच्यानंतर सुपारीवर तुम्ही काढू शकता. ज्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला रोज जमला तर या सेवा किंवा करा, किंवा नाही जमत नसलं तर नवरात्रीच्या मंगळवारी आणि नवरात्रीच्या शुक्रवारी जो आपण देवीचा दिवस मानतो, किंवा तुम्हाला सुट्टी असेल म्हणजे ऑफिसला वगैरे सुट्टी असेल, या दिवशी तुम्ही केला तरी पण चालेल. पण या दिवसामध्ये काहीतरी छोटी मोठी सेवा होऊन द्या. बरेचशी ताईंनो आजपासून उपवास आहे, तर बघा या उपवास बघा तुम्ही उठता अवस्था कारण असतं, किंवा 9 दिवस करणार असेल तर ते व्यवस्थित नियमित करा. शरीराला जिप्त असेल तर करा. सगळे कुठली पण गोष्टी नियमाने केला ना तर त्याची जास्त फायदा होतो. आणि बघा, सेवा कधी काहीच असं म्हणून असतो घटस्थापना नाही वगैरे, मग आम्ही सेवा करू शकतो का? बघा, घटस्थापना करा किंवा नका करा, सेवा तुम्ही करू शकतात. सेवेला कुठलेही असं बंधन नाही की पूजा मांडणी असेल तरच सेवा असं नाही. आपण मनापासून किती सेवा करतो त्याच्या जास्त महत्त्व आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला देवीच्या ओटी भरायच्या आहे. कुमारिकाच्या आरती, दुर्गा कुमारिकाच्या पूजन करायच्या, सवासणी घरी बोलून याचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. आणि दररोज आपल्याला आपल्या गणपती बाप्पाच्या आरती, स्वामीच्या आरती, देवीच्या आरती, तुमच्या कुलस्वामिनीच्या आरती, दुर्गा भारी किंवा अजून दालिंग लोटांगण या आरती ज्या आहे जो जमेल तशी ते सेवा, पण काहीतरी छोटी मोठी सेवा रोज तुमच्याकडून झालीच पाहिजे. तर बघा, आजचा दिवस खूप महत्त्वाचे आहे महिलांनो, ज्यामुळे ते दिवस आपल्या वाया न जाऊ देत. तुम्हाला जमतील त्या गोष्टी करा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा गोष्टी जे आहे तर ती तुम्हाला देवरामध्ये ठेवायच्या आहे. माता लक्ष्मीच्या कुलस्वामिनीच्या भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळालं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला